नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आहे आपल्या क्लासचा तिसरा दिवस. तर आज आपण काय बघणार आहोत, तर आज बघणार आहोत की आपण दोरा कशा पद्धतीनं मशीनमध्ये ओवायचा आणि बॉबिन केसमध्ये सुद्धा म्हणजे बॉबिनमध्ये सुद्धा दोरा कशा पद्धतीनं ओवायचा आणि टिपा कशा पद्धतीनं मारायच्या हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण करूया सुरुवात. तर हे बघू शकता, ही आहे ना, ही आहे आपली बॉबिन केस. ह्याला म्हणायचं बॉबिन केस आणि हे ज्यामध्ये आपण दोरा ओवतो ना ह्याला म्हणायचं बॉबिन. आणि आता हे व्हाईट कलरचं मी कापड घेतलेलं आहे. ह्याच्यावरती मी तुम्हाला हा बघू शकता ब्लॅक कलरचा दोरा मुद्दाम घेतलेला आहे मी, जेणेकरून ह्याच्यावरती टिपा मारताना तुम्हाला दिसायला व्यवस्थित दिसेल. कारण व्हाईटवर ब्लॅक उठून दिसेल त्यासाठी मी कॉन्ट्रास्ट घेतलेला आहे. आणि आपण कशा पद्धतीनं टिपा मारून घ्यायच्या म्हणजे टिपांची प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायची हे मी आज दाखवणार आहे. तर आता आपण बॉबिनमध्ये म्हणजे हा बॉबिनमध्ये आपण दोरा ओवून घेणार आहे. तर तो कशा पद्धतीनं, तर चला दाखवते. तर आपण हा दोरा आहे ना ह्याच्यावरती असं व्यवस्थित ओवून घेणार आहे म्हणजे बॉबिनमध्ये. तर हा बघू शकता छोटा स्क्रू ड्रायव्हर आहे आणि ही आपली बॉबिन आहे. तर आणि हा ब्लॅक कलरचा दोरा मी इथं ठेवलेला आहे आणि ह्या स्क्रू ड्रायव्हरमध्ये मी अशी बॉबिन ठेवणार आहे आणि असा इकडच्या साईडला मी दोरा धरलेला आहे, तुम्ही बघू शकता ह्या साईडला. आणि हे आता मी चाक असं चालू करणार आहे आणि ह्याच्या चाकावरतीही मी बॉबिन अशी धरलेली आहे, बघू शकता तुम्ही. जवळून मी कॅमेरा घेतलेला आहे. तर हे असं शिस्तीत सावकाश असा दोरा ओवून घ्या. तर हे बघू शकता बॉबिन आपली ही भरलेली आहे व्यवस्थित. हे अशा पद्धतीनं बॉबिन केसमध्ये आपण दोरा भरून घ्यायचा. तर ही बॉबिन बघू शकता भरलेली आहे आणि ही आपली आहे केस, बॉबिन केस. आता ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, अशी ही बॉबिन ह्यामध्ये ठेवायची आहे केसमध्ये आणि असा व्यवस्थित दोरा जिथून तुम्ही बघू शकता दोरा आपण इथून असा काढून घ्यायचा आहे बाहेर, असा व्यवस्थित ह्या साईडला असा दिसत असेल तुम्हाला कदाचित. तर दोरा असा इथून आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथं बघू शकता तुम्ही, इथं आपल्याला बॉबिन केस जिथं आपण ह्याच्यामध्ये ठेवतो घालतो ना तिथं आपल्याला असं व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे आणि असा खट्ट असा आवाज झाला पाहिजे तरच ती बॉबिन केस व्यवस्थित बसलेली आहे, बॉबिन व्यवस्थित बसलेली आहे असं होतं. आणि जर समजा आवाज व्यवस्थित झाला नाही, ती व्यवस्थित सेट झाली नसेल, बसली नसेल, तर पुन्हा एकदा तुम्ही ट्राय करा. कारण काय होतं बऱ्याच वेळा व्यवस्थित ती बॉबिन केस बसली नाही तर सुई तुटायची खूप शक्यता असते. तर अशा पद्धतीने इथं आपण बॉबिन केस घालून घेतलेली आहे. आता तर हा दोरा बघू शकता इथे मी असं घेतलेला आहे, इथे ठेवलेला आहे दोरा. इथून इथे घाला असं. परत इथं जे टेन्शन आहे ना तिथून असं दोरा इथून असं काढून घ्या याच्यामधून, टेन्शनमधून. आणि नंतर इथं वरती इथे इथून मी दोरा घालून घेतलेला आहे, बघू शकता इकडून इकडे घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे म्हणजे इथं छोटंसं तुम्हाला होल दिसत असेल तिथे पण आणि नंतर सुईमध्ये. तर बघू शकता इथे अगदी सुरुवातीला इथे मी दोरा ओवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर इथे टेन्शनमधून असं मधून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथं बघू शकता छोटंसं इथं हे आहे तिथून घेतलेलं आहे आणि नंतर डायरेक्ट सुईमध्ये. आणि दोरा ओवून झाला की सुई आतल्या साईडला अशी ढकला आणि नंतर वरती काढा म्हणजे खालचा दोरा आहे ना
तो आपल्याला वरती काढून घ्यायचा आहे आणि वरती आलाय की नाही तो चेक करा आणि हे 2 दोरे आहेत ना हे पाठीमागच्या साईडला असे सोडून द्या, म्हणजे इकडे, म्हणजे जेणेकरून ते तुटणार पण आहे. आणि लांब लचक घ्या, म्हणजे छोटेसे दोरे काढू नका, मोठाच्या मोठा लांब लचक दोरा काढा, जेणेकरून दोरा लवकर सुईतनं बाहेर पडणार नाही आणि तुटणार पण नाही. तर अशा पद्धतीनं बॉबिन केस कशा पद्धतीनं सेट करायची, दोरा कशा पद्धतीनं मशीनमध्ये ओवून घ्यायचा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी आता तुम्हाला व्यवस्थित दाखवलेल्या आहे. तर आता आपल्याला सुरुवात काय करायची आहे, तर हे मी व्हाईट कलरचं कापड घेतलेलं आहे आणि आता आपल्याला टिपा मारायला सुरुवात करायची आहे. तर कशा पद्धतीनं, तर सुरुवातीला आपल्या टिपा ज्या आहेत ना त्या सरळ येण्यासाठी काय करायचं, ह्यासाठी मी तुम्हाला एक छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला टिपा मारताना खूप सोप्या जातील. तर आता ही मी पट्टी घेतलेली आहे आणि हा चॉक घेतलेला आहे. तर इथून काय करा, सरळ अशी तुम्ही मार्किंग करून टिप हे चॉकनं सरळ रेष मारून घ्या पट्टीने. अशी सरळ रेषा जी मारून घेतलेली आहे ना, आता आपण मशीनवरती टिप मारून घेऊया. तर ब्लॅक कलरचा दोरा असल्यामुळं याच्यावरती अगदी ठळक उठून दिसणार आहे. तर आपण टिप मारायला सुरुवात करूया. तर बघू शकता सरळ, म्हणजे जिथं आपण चॉकनं मार्किंग करून घेतलेलं आहे ना सरळ, त्याच्यावरूनच टिपा मारायची प्रॅक्टिस करा. म्हणजे घरी तुम्हाला तुमची जर मशीन असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे एखादं कापड घ्या, म्हणजे ब्लाऊज पीसमधलं वगैरे, जेणेकरून जे हलकं वगैरे ब्लाऊज पीस असेल आणि त्याच्यावरती तुम्ही पट्टीनं अशा मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरून टिपा मारायला सुरुवात करा. आणि तुम्हाला जर टिपा मारताना कमी जास्त लेंथ हवी असेल टिपेची, तर इथं बघू शकता हे आहे स्टिच रेग्युलेटर. म्हणजे बघू शकता तुम्ही, आता ही जुनी मशीन असल्या कारणानं खूपच असा फरक आहे आणि त्यामुळे तुम्हाला असं वेगळं वाटेल, पण ही फार जुनी मशीन आहे माझी. त्यामुळं आत्ताच्या मशीनमध्ये थोडेसे वेगवेगळे आलेले आहेत, म्हणजे जे पार्ट आहेत ते, पण हे जुना पार्ट आहे. तर तुम्हाला जर मीडियम हवी असेल तर मध्ये असं बरोबर रेग्युलेटर हे करून ठेवा आणि जर मोठी टीप हवी असेल तर खाली हे रेग्युलेटर करा आणि जर समजा एकदम बारीक टीप हवी असेल तर वरती हे रेग्युलेटर सेट करून ठेवा. तर आपल्याला ठेवायचं आहे मीडियम, म्हणजे मध्यम. तर तुम्ही असं मध्ये घेऊन तुम्ही इथं घट्ट करू शकता, हे स्क्रू जे आहे ना ते घट्ट करू शकता. तर आता आपण टीप मारून घेऊया. मीडियम मी टीप घेतलेली आहे. तर बघू शकता कशी अशी आपली सरळ व्यवस्थित टीप आलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल, जसं मी मार्किंग करून घेतलं होतं त्याच्यावरूनच अशी शिस्तीत मी टीप मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक 2-3 वेळा, एक 3-4 वेळा तरी प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या टिपा अशा सरळ आणि व्यवस्थित येतील. तर आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत की कापडाला फोल्ड कसा करायचा. म्हणजे पुढं आपल्याला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जर समजा आता ब्लाऊजमध्ये किंवा फ्रॉकमध्ये वगैरे फोल्ड करायला लागतो बाईच्या इथे, तर तो कशा पद्धतीनं करायचा ह्याची प्रॅक्टिस आपण ह्या कपड्यावरती करणार आहोत. तर असं आपलं सिंगल फोल्ड केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला असा डबल फोल्ड करायचा आहे. तर सुरुवातीला जर बारीक फोल्ड नाही आला तर थोडासा मोठा फोल्ड केला तरी पण चालू शकते. आणि बघू शकता असं जिथं पण फोल्ड केलेलं आहे ना तिथून अशी टीप मारायला तुम्ही सुरुवात करा. अशा पद्धतीनं फोल्डची पण तुम्ही प्रॅक्टिस करा. अगदी 1-2 दिवस जरी तुम्ही प्रॅक्टिस केली ना थोडा वेळ, तर तुम्हाला अगदी व्यवस्थित फोल्ड पण जमणार आहे आणि टिपा पण सरळ मारायला जमणार आहेत. तर बघू शकता हा किती छान असा फोल्ड आलेला आहे
अशा पद्धतीनं तुम्ही घरी मशीन असेल तर प्रॅक्टिस नक्की करा. ज्या वेळेस मी जी गोष्ट सांगितलेली आहे, शिकवलेली आहे त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढं एक दिवस जाता येईल आणि पुढच्या पण गोष्टी आपल्याला घेता येतील. आणि जे मी आता सर्व गोष्टी सांगितल्या त्यातली तुम्हाला अशी एखादी गोष्ट वाटली की जी तुम्हाला मी सांगायला विसरली आहे किंवा तुम्हाला त्याची माहिती हवी आहे, तर नक्की मला कमेंट करून सांगा. त्याच्यावरती पण मी छान असा व्हिडिओ नक्की तयार करेन. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.